तर इकडे ठाकरे गटाचा आज ठाण्यामध्ये मेळावा होतोय। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। ठाण्यामधल्या गडकरी रंगायतमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा होतीये। गडकरी रंगायतमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा होतीये आणि सभेपूर्वी ठाण्यामध्ये ठाकरेंना डिवचणारे बॅनर लागलेले आहेत। ठाकरे, पवार, राहुल आणि सोनिया गांधींचं व्यंगचित्र असणारे बॅनर्स आहेत ते ठिकठिकाणी लागलेले आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज गडकरी नाट्यगृहामध्ये जाहीर सभा आहे आणि या सभेआधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून डिवचणारे बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत। मी सध्या उभा आहे 3 हात नाका परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी दामिनी इस्टेट या परिसरामध्ये घालीन लोटांगण वंजिन चरणन अशा प्रकारचे वंदिन चरणन या प्रकारचे या ठिकाणी व्यंगचित्र काढलेले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेना फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला लोकसभा मतदारसंघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला। आज सायंकाळी यासाठी गडकरी नाट्यगृहात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील आहे। मात्र या जाहीर सभेआधीच या ठिकाणी शिंदे गटाकडनं मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात डिवचणारे बॅनर जे आहेत हे मोठ्या प्रमाणात लागलेले या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे।